हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 15. परमात्म्याच्या चरणी सर्वस्व अर्पण करा. एकदा एक राजा भर दुपारच्या वेळी नगरामधून फेरफटका मारण्यासाठी रथामध्ये बसून जात होता. ऊन फार कडक पडले होते. इतक्यात त्याला एक मनुष्य डोक्यावर ओझे घेऊन अनवाणी पायाने रस्त्याने जाताना दिसला. राजाला त्याची दया आली. राजाने सारथ्याला रथ थांबवायला सांगितले. सारथ्याने रथ थांबवल्यावर राजा स्वतः त्या माणसाला म्हणाला की भल्या गृहस्था, रथात बस, मी तिकडेच जात आहे. वाटेत तुला जेथे उतरायचे असेल तेथे उतर. असे म्हणून राजाने त्या मनुष्याला रथात घेतले. रथात आल्यावर त्या माणसाने राजाला विनम्रपणे प्रणाम केला आणि तो अंग चोरून अदबीने रथात बसला. एवढ्या मोठ्या राजाने आपल्यासारख्या सामान्य जनाला रथात घेतले या विचाराने त्या माणसाला अगदी संकोचल्यासारखे झाले होते. मनातल्या मनात राजाला दुवा देत तो बसून होता. राजाने त्या माणसाला नीट पाहिले तेव्हा राजाच्या असे लक्षात आले की त्याने आपले ओझे अजून तसेच स्वतःच्या डोक्यावर ठेवले होते. ते पाहून राजा त्याला म्हणाला की भल्या माणसा, संकोचू नको, रथात अगदी आरामात बस. ते ओझे आता डोक्यावर कशाला ठेवले आहेस? ते खाली रथात ठेव. तेव्हा तो माणूस सविनय अदबीने म्हणाला की महाराज, आधीच आपण मला या आपल्या रथात घेऊन माझ्यावर मोठे उपकार केले आहेत. माझा भार या आपल्या रथाला वाहावा लागत आहे. याचा मला अगोदरच संकोच वाटत आहे. त्यात आणखी माझ्या डोक्यावरच्या ओझ्याची भर कशाला उगाच रथात वाहायला लावायची? माझे ओझे जड आहे, तेव्हा ते ओझे मी माझ्या डोक्यावरच ठेवणे ठीक आहे. तेवढाच रथाला भार हलका होईल. भक्त हे असंच करत असतात. परमात्म्याच्या चरणी लीन झाल्यावर तो परमात्म्याची भक्ती करताना असंख्य शंका निर्माण करतो. वास्तविक असे करू नये. भक्ताने एकदा परमात्म्याच्या चरणी स्वतःला झोकून दिल्यावर त्याने आता सर्वस्व त्याच्यावरच सोपवावे आणि स्वतः त्याची भक्ती करायला, त्याची पादसेवन पूजा करायला मोकळे राहावे. आता भक्ताचे प्रश्न ते परमात्म्याचे प्रश्न व्हावे. भक्ताने उगाच आपल्याला क्षीण करून घेऊ नये. परमात्मा जसे ठेवेल तसे राहण्यातच त्याचे हित आहे हे त्याने ओळखावे. तो परमात्म्याचा प्रसाद आहे हे त्याला उमजावे. त्याने परमात्म्याला सांगावे की मी, माझे ओझे, माझे जीवन, माझे आयुष्य आता सर्वस्वी तुझ्या खांद्यावर आहे. ते कसे सांभाळायचे ते तूच पहा. मला आता त्यासाठी वेळ नाही. आता तुझ्या चरणी उपासना करणे एवढेच मी जाणतो. बाकी मला काहीही समजत नाही. हरि ओम.